आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी टोकन्स काढायचे. त्यासाठी डेरेवती मला 3 टोकन्स काढून देणार आहे. तुझे डोळे मीट आणि एक एक करून 3 टोकन्स माझ्या हातात दे. अजून थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 66. दुसरा क्रमांक आहे 71. आणि तिसरा क्रमांक आहे 82. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदी ते करायची पण मारायचे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सोनाली गुंजा. काय करता तुम्ही? मी एमएला आहे आता सेकंड इयरला. तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला टीव्ही बघायला खूप आवडते हा आणि डान्स वगैरे बघायला खूप आवडतं. मी कुठे तुम्हाला सांगणार डान्स करा म्हणून. आधीच कशाला बोलत डान्स वगैरे बघायला आवडतं असं का बोललात? कारण की मी स्वतः पण करते ना त्यामुळे. अरे मग करून दाखवायचा डान्स. नाही असं नाही स्टेजवर करते. मग हे स्टेज आहे असं समजायचं. काय सध्या नाही. सध्या नाही म्हणजे पावसाळ्यात डान्स करत नाही तुम्ही? कधी करता मग डान्स? स्नेह संमेलनाच्या वेळेस. मग हे पण स्नेह संमेलनच आहे असं समजा. चला करून दाखवा डान्स. हो करून दाखवा डान्स. एवढं काय आहे त्यात? नाही. खरेदी वगैरे करता? हा करते ना. कोणाबरोबर खरेदीला जाता? भावाबरोबर. हो बरोबर. आणि अजून घरच्यांबरोबर. तिकडे डान्स करत नाही ना जात? नाही डान्स करत नाही जात. तुम्हाला वाटायचं स्नेह संमेलन आहे की काय घरच्यांचं? नाही नाही ना तिकडे डान्स करत जा. नाही. हो की नाही? ही राऊंड खेळायची त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रियंका पाटसकर आहे. तुम्ही काय करता? मी सध्या FYBCL आहे. हो म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. कम्प्युटर शिकता? आवड आहे? हो. का घरच्यांनी सांगितलं म्हणून? नाही तसं काही नाही माझी इच्छा होती. तुमची इच्छा होती? हो म्हणजे कम्प्युटर क्षेत्रामध्ये करिअर करायचं असं अगोदरपासूनच इच्छा होती माझी. मग पुढे काय करणार शिक्षणानंतर? मला लेक्चरर व्हायचं आहे. हो हो कम्प्युटर मध्येच? हो त्याचीच लेक्चर्स द्यायची? हो लोकांना लेक्चर द्यायला सुद्धा आवडतात तुम्हाला? हो. का हसताय? असंच आवडतं हसायला. हसायलाही आवडतं? लेक्चर द्यायलाही आवडतं? हो. लोकांना लेक्चर देता तुम्ही? हो. लेक्चर देता लोकांना? नाही आत्ता तरी नाही पण नंतर. उद्या लेक्चर देणार? नाही करिअर झाल्यानंतर. करिअर झाल्यानंतर लेक्चर देणार? मग ऐकणार कोण तोपर्यंत? कोण ऐकणार? ऐकणार कोणतरी. हा बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा मला. तुम्हाला काय आवडतं? कुठे जायला आवडतं? कुठे फिरायला आवडतं? वाचायला आवडतं पुस्तकं. म्हणजे मोस्टली बर्म्युडा ट्रायंगल वाचले आतापर्यंत. आणि गोष्टीची पुस्तकं. गोष्टीची पुस्तकं. ठीक आहे. आपल्याला राऊंड पण खेळायची की नाही? हो. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रेखा आनंद भाविस्कर. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. आणि बस हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. तुमच्याविषयी माहिती द्या आम्हाला. चला. मी काय एक गृहिणी आहे. मग कोण दोन गृहिणी कोण असतात? हाऊसवाईफ मीन्स एकच गृहिणी असते प्रत्येक बाई? हो की नाही? एकाच वेळी 2 गृहिणी असतात का? एकच ना. एकच. एक मी 5 गृहिणी असं नसतं कधीच. हो सांगा मग. बाकी पिक्चर वगैरे बघायला आवडतात? हो आवडतात ना. कुठले पिक्चर बघता? जास्त करून सस्पेन्स पिक्चर आवडतात मला. मराठी? नाही मराठी हिंदी दोघे. माझे पिक्चर बघितले? नाही. कसे म्हणा आलेच नाही तुम्ही कुठे. माझी सिरियल बघता तुम्ही? हो. ही बघता ना? हो. ठीक आहे. राऊंड खेळायचे? हो. हो ना? हो. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही प्रॉडक्ट्स असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. वेळ 1 मिनिटाची आहे. तुम्हाला करायचं एवढं 1 मिनिटाच्या आत पटापट खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. वेळ आहे 1 मिनिटाची. बजेट आहे 860 रुपये आणि वेळ सुरू होते आता. 3:30. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. सोनाली ताईंनी खरेदी केली 619 रुपयांची, रेखा ताईंनी खरेदी केली 414 रुपयांची आणि प्रियांकाने खरेदी केली 655 रुपयाची. त्यामुळे विजेती आहे प्रियांका. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटलं? खूप चांगलं वाटतंय. आणि मसालेदार वाटतंय? हो हो ना. जास्त मोस्टली मसाल्याचं जमा केलंय ना मी. हो ना. छान वाटतंय. हो पुढची पण राऊंड खेळायची. हो ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. अंदाज कितीच्या विजेत्या रत्नप्रभाताई आणि सुपर मार्केटची विजेती प्रियांका खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. चावी पहिल्यांदा निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ सोपा आहे. समोर काही मेणबत्त्या ठेवलेल्या आहेत. ह्यांच्या हातात काड्यापेट्या दिलेल्या आहेत. करायचं एवढंच, एका मिनिटाच्या जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटवायच्या. मेणबत्ती विजली तर परत पेटवायची. एका मिनिटाच्या ज्या जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटवतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची 3:30. सुरू करा. वेळ संपली. रत्नप्रभाताईंनी सगळ्या मेणबत्त्या पेटवल्या. त्यामुळे यांना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? रत्नप्रभाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया. बोला कुठली चावी? हिरवी. हिरवी का? पिवळी घ्या. हिरवी वाटते तुम्हाला? हा नक्की वाटतंय? ठीक आहे घेऊन टाका. रत्नप्रभाताईंनी निवडली हिरवी चावी. त्यामुळे प्रियांकाला मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. रत्नप्रभा काकू ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेला आहे स्क्रब पॅड. बोला कसं वाटतंय? मी तर म्हणेल दुसऱ्याच्या आनंदात जो आनंद मानेल तोच खरा. मी तिला मिळायला मला खूप मोठा आनंद झाला. कारण मला अगोदर आता म्हणजे आमच्या दोघींना सारखंच बक्षीस मिळालेलं आहे. म्हणजे विजेती जरी ती असली तरी मला खूप आनंद झालेला आहे. खूप आनंद झाला ना. खूप. तुम्ही पण पार्टिसिपेट केलं. आम्हालाही आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू. आणि विजेती ठरली प्रियांका. जिला मिळालेली आहे ग्लास टॉप शेगडी. बोला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हो हो आता काय करणार याच्यावर? स्वयंपाक करणार? हो मला वाटलं शॉपिंग. नाही शॉपिंगला तर जाणार उद्या. जाणार ना उद्या? हो. ठीक आहे. पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला पक्षी आहे जो मासे खातो आणि ज्याच्या नावात मानवी शरीराच्या अवयवाचं नाव दडलेलं आहे? कोणाला येतंय उत्तर? तुम्ही या इकडे. तुमचं नाव सांगा. माझं नाव सायली कुरडे. आणि उत्तर? बगळा. उत्तर बरोबर आहे. बघा हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल मजा मस्ती आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडेमाडे.